आज सोमवार 13 ऑक्टोबर लाडक्या बहिणींची दिवाळी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आता तुम्ही ऐकलेलं आहे, राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलंय, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की सप्टेंबर महिन्याचा हप्ता आम्ही आत्ता सोडलेला आहे 2 दिवसांच्या पाठीमागे, आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा आता दिवाळी बोनस म्हणून 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आज सोमवार 13 ऑक्टोबर आज सोडण्यात येईल, असं आत्ताच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ते आहेत तर ते अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना सांगितलं आहे। आज वार सोमवार 13 ऑक्टोबर या ठिकाणी लाडक्या बहिणींची दिवाळी आज खऱ्या अर्थाने गोड झाली असं समजावे लागेल, कारण आत्ताच त्यांनी डीबीटीचे बटन दाबून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती दिवाळीच्या सणानिमित्त बाजार करण्यासाठी बँकेच्या खात्यावरती सोडले आहेत। आज रात्री 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या 4 तासांच्या वेळेमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डीबीटीचं बटन दाबून हे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता दिली आहे। आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचा दिवाळी बोनस म्हणून 3000 रुपये सोडण्यासाठी 7400 कोटी रुपयांचा चेक अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महिला व बाल विकास खात्याला दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड झाली असं म्हणावे लागेल। त्यामुळे तुमचे लाडके भाऊ आज तुम्ही 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यातून काढून घ्यायला तुम्हाला सांगितलंय, म्हणजेच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी आता 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यास मान्यता या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। तुमची दिवाळी गोड करायची आहे, तुम्हाला दिवाळीचा सणाचा बाजार करायचा आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या दोघांनी मिळून 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडल्याचं आत्ताच तुम्ही ऐकलेलं आहे। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या पैशांचं वितरण होणार आहे याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळणार आहे। लक्षात ठेवा, आज वार आहे सोमवार 13 ऑक्टोबर आहे। पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला मिळणार आहे। 2 दिवसांच्या पाठीमागे सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे, त्याच बँकेच्या खात्यावरती ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दिवाळी बोनस म्हणून 3000 रुपये आज सोमवार 13 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते रात्री 12 या वेळेमध्ये वितरित करण्यास या ठिकाणी आता मान्यता देण्यात आली आहे। लाडक्या बहिणींनो, महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिवाळीचा सण त्या ठिकाणी गोड व्हावा, तुम्हाला खुश करण्यासाठी दिवाळी बोनस या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। याचा GR सुद्धा जाहीर करण्यात आलाय। जवळजवळ 7400 कोटी रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ते अर्थमंत्री पण आहेत, त्यांच्या हातात असतं की हप्ता त्या ठिकाणी कोणत्या वेळी सोडावा, त्यामुळे त्यांनी डीबीटीचं बटन दाबलंय। त्यांनी या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याला आदेश दिल्याचं पाहायला मिळतंय। परंतु राहिला प्रश्न हा की आता हे जे पैसे आहेत तर ते सर्वांना मिळणार का? बघा, हे आज तुम्हाला 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिवाळी म्हणून त्या ठिकाणी बोनस म्हणून मिळणार आहेत, तर ते कोणाकोणाला मिळणार आहेत? तर बघा, सरकारने सांगितलंय काही ठराविकच बहिणींना हे पैसे बँकेच्या खात्यावरती आज सोमवार 13 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी येणार आहे। मग आज सोमवारी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे येणार आहेत? बघा, रात्री 8 ते रात्री 12 या वेळेमध्ये आज तुमच्या खात्यावरती तुम्हाला दिवाळी बोनसच्या स्वरूपामध्ये हा लाभ भेटणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आज तयार राहायचं आहे। तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2 दिवसांच्या पाठीमागे सरकारने या ठिकाणी सोडलेले आहेत। त्याच बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे सोडल्याचं आता अजितदादा पवार यांनी सांगितलंय। तुम्ही आत्ताच ऐकलं आहे, अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले, आम्ही सप्टेंबरचा हप्ता आत्ता सोडला आहे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 महिन्यांचे आता तुम्हाला 3000 रुपये सोडलेले आहेत, असं अजितदादा पवार यांनी सांगितले। विश्वास नसेल तर तुम्ही सुद्धा डबल ऐका। माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत माझ्या माय माऊलींना, ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमची दिवाळी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आत्ताच मोठी घोषणा झाल्या, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर महिला व बाल विकास खात्याला आत्ताच दिली आहे। 7400 कोटी रुपयांचा चेक सुद्धा या ठिकाणी बँकांना देऊन टाकलाय। त्यामुळे आज सोमवार लाडक्या बहिणींचा या ठिकाणी 13 ऑक्टोबर हे गोड होणार आहे। बघा, रात्री आता 8 ते रात्री 12 या वेळेमध्ये तुम्हाला 3000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत, कोणाकोणाला भेटणार आहेत, नक्की बघा।
ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून सोडण्यात येणार आहे। परंतु हे कोणाकोणाला मिळणार आहेत तर बघा, सरकारच्या माध्यमातून आता गोरगरीब आणि गरजू महिलांनाच हा लाभ देण्याचं ठरवलंय। दिवाळी बोनस या ठिकाणी तुम्हाला अटी व पात्रता घालून देण्याचं ठरवलं आहे। मग या 4 ते 5 अटीनुसार कोणत्या महिला बसतात बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलंय की लाडक्या बहिणीसमोर हा खूप मोठा प्रश्न होता। तुमच्यावर कानावर बातमी आली असणार की KYC केलेल्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे मिळणार आहे की नाही, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। कारण सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये तुम्ही KYC केलेली त्यांना पण मिळाले आणि KYC नाही केली त्यांना पण मिळाले। मग आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा जो आज सोमवार 13 ऑक्टोबर रोजी तुम्हाला रात्री 8 ते 12 या वेळेत 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा जो लाभ 3000 रुपयांचा मिळणार आहे, तर तो या ठिकाणी KYC केलेल्या बहिणींना मिळणार का KYC नाही केलेल्या बहिणींना मिळणार, हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे। तसेच महत्त्वाचे म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे बघा, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आले 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे। लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की ज्या गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी आहेत फक्त त्यांनाच हा दिवाळीचा बोनस देण्याचं ठरवलंय। म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये देण्याचं ठरवलंय। आज सोमवार आहे, 13 ऑक्टोबर आहे। संध्याकाळी बरोबर 8 ते रात्री 12 या 4 तासांच्या कालावधीमध्ये लाडकी बहिणींच्या त्या ठिकाणी टोटल 3000 रुपयांचा लाभ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे बघा। कारण सरकारने भाषणामध्ये स्पष्टपणे आता सांगून टाकलंय की आता फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच लाभ भेटणार आहे। मग आता कोणत्या महिलांना हा लाभ भेटणार नाही हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे दिवाळी निमित्त जो बोनस जाहीर केला आहे तर तो या 4 प्रकारच्या बहिणींना मिळणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग अशा कोणत्या बहिणी आहेत ते पण आता या ठिकाणी आपण बघणार आहोत। परंतु तुम्ही हे विसरू नका की KYC तुम्ही केले असल्यावर पैसे मिळणार का KYC नाही केल्यावर पैसे मिळणार, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी सांगणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचं काम सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आलंय ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, गोरगरीब आणि गरजू महिलांचे 13 जिल्हे या ठिकाणी आता निवडण्यात आलेत। कारण या ठिकाणी महिलांची संख्या या 13 जिल्ह्यामध्ये खूपच गरीब आहे आणि त्यांनाच दिवाळीचा बाजार करण्यासाठी आता या ठिकाणी 3000 रुपये सोडण्याचं या ठिकाणी सांगण्यात केलंय। फक्त या 13 जिल्ह्यामध्येच या ठिकाणी लाडक्या बहिणींना लाभ भेटणार आहे। कधी भेटणार आहे? आज सोमवार आहे, बरोबर 13 ऑक्टोबर आहे, रात्री 8 ते रात्री 12 या 4 तासांच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये बँकेत पडल्याचा मेसेज येणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत सरकारने सांगितले या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना हे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाहीत। कारण त्या लाडक्या बहिणी खूप श्रीमंत आहेत म्हणून या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना हे पैसे येणार नाहीत। मग कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना हे त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत, कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत? आज सोमवार आहे, 13 ऑक्टोबर आहे। त्या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, आत्ताच तुम्ही ऐकलेलं आहे की आता अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। 2 दिवसांच्या पाठीमागे सप्टेंबरचे 1500 आता मिळाले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी पहिला जो प्रकार सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे। तर बघा, 13 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। आपल्या राज्यात टोटल 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी सरकारने असे चाळून 13 जिल्हे निवडलेत ज्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर नोव्हेंबर या ठिकाणी 2 महिन्यांचा हप्ता म्हणजे दिवाळी बोनस देण्याचं ठरवलंय। असे फक्त 13 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत। मग ते 13 जिल्हे नेमकं कोणकोणते आहेत ते तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु KYC केले असल्यावर पैसे मिळणार का KYC केली नसल्यावर पैसे मिळणार, हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी पॉइंट महत्त्वाचा आहे। परंतु या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना वाट बघू नये, तुम्हाला काय दिवाळी बोनस मिळणार नाही, पैसे येणार नाही असं सांगण्यात आले। मग या 4 प्रकारामध्ये त्या ठिकाणी कोणकोणती लाडकी बहीण आहे बघा, महत्त्वाची पहिली अट सरकारच्या माध्यमातून घालण्यात आल्या ती म्हणजे फक्त तुम्ही गोरगरीब महिलांनाच हा लाभ त्या ठिकाणी देण्याचं सरकारने ठरवलंय। मग यामध्ये पहिला जो प्रकार सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय गोरगरीब महिलांची ओळख म्हणून
त्या ठिकाणी आता ज्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल त्याच बहिणींना दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे का तुम्ही नक्की बघा। जर नसेल तर तुम्हाला दिवाळी बोनस त्या ठिकाणी तुमच्या बँकेत त्या ठिकाणी लाभ भेटणार नाही आहे, कारण सरकारने दिवाळी बोनस भाऊबीज निमित्त आज 3,000 रुपये तर तो फक्त गोरगरिबांनी गरजू महिलांनाच या ठिकाणी देण्यात येणार आहे। सरकार म्हणते पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्याच बहिणींना देतो ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा खाली आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता 3,000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे जमा करण्यात येणार आहेत। परंतु कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत हे सुद्धा नक्की तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। तसेच या ठिकाणी तुम्ही ई-केवायसी केले असल्यावर पैसे मिळणार का ई-केवायसी करण्याची गरज नाही हे सुद्धा बघायचं आहे, कारण या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मिळाले आहेत। त्या ठिकाणी सरकारने सप्टेंबर महिन्याचा हप्ता 2 दिवसांच्या पाठीमागे जो मिळाला आहे तर त्यासाठी कोणती अट त्या ठिकाणी लागली नाही, परंतु आता या ठिकाणी 13 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे। गोरगरिबांनी गरजू महिलांचे 13 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत। त्यामुळे लक्षात ठेवा कोणत्या 4 प्रकारच्या बहिणींना हा लाभ भेटणार नाही आणि कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे। तुम्ही ई-केवायसी केले असल्यावर मिळणार आहे का ई-केवायसी केली नसल्यावर नाही मिळणार आहे हे सुद्धा तुम्ही आता 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायचं आहे। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी पहिला प्रकार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला तो म्हणजे बहिणींच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे, फक्त त्यांनाच लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबर या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा प्रकार त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगितला आहे तो म्हणजे या ठिकाणी जास्त जर तुमची शेती असेल तर तुम्हाला या ठिकाणी हा लाभ भेटणार नाही। सरकारने गोरगरिबांनी गरजू महिलांनाच हा लाभ देण्याचं ठरवलंय। मग ज्यांच्या कुटुंबाच्या नावावर जर जास्त शेती असेल तर त्यांना हा लाभ भेटणार नाही। मग किती एकर शेती असल्यावर हा लाभ भेटणार नाही हे सुद्धा सांगण्यात आलंय, ते सुद्धा आपण पुढे त्या ठिकाणी समजून घेऊया। परंतु ई-केवायसी केल्यावर पैसे मिळणार का ई-केवायसी केलेले नसल्यावर पैसे येणार हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलंय। आणि किती एकर शेती असल्यावर आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे हे पण पाहणार आहोत। परंतु त्याआधी कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे हे सुद्धा या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी सांगणार आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ आज सोमवार आहे 13 ऑक्टोबर आहे कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रात्री 8 ते रात्री 12 या वेळेमध्ये जमा करण्यात येतोय त्या ठिकाणी तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा। त्या तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये आज कोणकोणत्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत हे तुम्ही आता लक्षपूर्वक या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घ्यायचं आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी खऱ्या अर्थाने आज गोड झाली असं म्हणावं लागेल, कारण सप्टेंबर महिन्याचा 2 दिवसांच्या पाठीमागे जो 1,500 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला होता तर तो या ठिकाणी 3,000 रुपये मिळणार असं सांगितलं होतं, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी फक्त 1,500 रुपयेच मिळाले। तुम्हाला दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती 13 जिल्ह्यामध्ये आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती लाभ वितरित करण्यात येणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका की केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना हा लाभ भेटणार का केवायसी केलेली नसताना सुद्धा हा लाभ भेटणार हे तुम्हाला बघणं महत्त्वाचं आहे। तसेच किती एकर शेती असल्यावर हा लाभ भेटणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे, कारण सरकारने सांगितलंय गोरगरिबांनी गरजू लाडक्या बहिणींनाच दिवाळी बोनस मिळणार आहे। जर जास्त जमीन असेल तर तुम्हाला लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही। मग किती एकर शेती असल्यावर लाभ भेटणार आहे हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। पहिल्यांदा आता पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यामधील कोणकोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। बघा आम्ही जे जिल्हे तालुके 2 दिवसांच्या पाठीमागे सांगितले होते त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामध्ये 1,500 रुपये सप्टेंबरचे सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता मिळालेलं पाहायला मिळालं। आज तुम्ही 3,000 रुपये घेण्यासाठी या 13 जिल्ह्यामध्ये तयार राहायचं आहे। बघा आता 13 जिल्हे व या 13 जिल्ह्यामधील तालुके आता कोणकोणते आहेत ते सांगणार आहे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अजित पवार यांनी पैसे सोडण्याचं आता ठरवलंय। त्यांना त्या ठिकाणी का निवडलेत 13 जिल्हे तर एकदम गोरगरीब आणि गरजू असलेले जिल्हे या ठिकाणी निवडलेत, त्यांनाच दिवाळी बोनस म्हणून 3,000 रुपये वाढण्यात येतोय। लक्षात ठेवा आज सोमवार आहे आणि आज 13 ऑक्टोबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री 8 ते 12 या वेळेमध्ये तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला 3,000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे। आता प्रत्येक जिल्ह्यांची तालुक्यांची नावे या ठिकाणी सांगणार आहे, परंतु तुम्ही विसरायचं नाही आहे तुम्ही केवायसी केल्या का केवायसी केली नाही हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। तसेच किती एकर शेती असल्यावर हा लाभ भेटणार आहे हे सुद्धा पाहूया। आता पाहूया जिल्ह्यांची लिस्ट।
आता बघा या ठिकाणी पुणे जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलाय। आता पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर कोणत्या तालुक्यामध्ये पैसे भेटणार आहेत हे सुद्धा बघा, कारण या ठिकाणी आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे हे सुद्धा पाहून घ्यावं लागेल किती एकर तुमच्या घरातील कुटुंबावर नावावर शेती असले तर लाभ भेटणार आहे। तसेच तुम्ही KYC केले का नाही बघा, तर त्यानुसार सुद्धा पैसे मिळणार आहेत, ते सुद्धा पुढे सांगणार आहे। आता पुणे जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत बघा, त्या ठिकाणी पुणे, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, बोर, वेल्हे, मुळशी, मावळ या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला आता 15वा हप्ता सप्टेंबरचा मिळालाय। आता या ठिकाणी दिवाळी बोनस म्हणून 16वा हप्ता आणि 17वा हप्ता म्हणजेच त्या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ दिवाळी बोनस म्हणून जाहीर करण्यात आलाय या ठिकाणी। परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, किती एकर शेती असल्यावर पैसे मिळणार आहेत, KYC करण्याची गरज आहे काही KYC करण्याची गरज नाही, हे सुद्धा तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजावून सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बीड जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत। बीड जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे, प्रत्येक लाडक्या बहिणीने लक्षपूर्वक बघा। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ आज या ठिकाणी मिळणार आहे। आता बीड जिल्ह्याचं सांगत आहे, बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आज त्या ठिकाणी सोमवार 13 ऑक्टोबर रोजी पैसे मिळणार आहेत तुम्ही बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी बीड जिल्ह्यातील टोटल त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जवळपास 12 ते 15 तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे। बीड जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर इथं ध्यान देऊन तुम्ही ऐकायचं आहे। तसेच तुम्हाला किती शेती असल्यावर पैसे मिळणार आहेत व KYC करण्याची गरज आहे का ते पुढे सांगणार आहे। आता बघा बीड जिल्ह्यातील आष्टी, पटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासार, वडवणी, परळी वैद्यनाथ या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 15वा हप्ता सोडण्यात आलाय। 16वा आणि 17वा हप्ता दिवाळी बोनस म्हणून तुमच्या या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे। परंतु किती एकर शेती असल्यावर भेटणार आहे हे तुम्हाला पुढे समजणार आहे। तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नेमकं तुम्हाला हा लाभ रात्री 8 ते बरोबर 12 या वेळेत तुम्हाला लाभ तुमच्या बँकेत येणार आहे। किती एकर शेती असल्यावर भेटणार आहे हे तर तुम्हाला समजणारच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय KYC करण्याची गरज आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला पुढे समजणार आहे। पण त्याआधी बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा। बुलढाणा जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तुमचा जिल्हा व तालुके 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घ्यायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून दिवाळी बोनस या ठिकाणी जाहीर केला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील आता खामगाव, चिखली, जळगाव जामेद, आता देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा तर या तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा लाभ महिलांच्या खात्यावरती आज वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। अजून कोणकोणते जिल्हे पुढे या ठिकाणी सांगण्यात आलेत तुम्ही नक्की बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे त्या ठिकाणी त्या भंडारा जिल्हा। आता भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्या। भंडारा जिल्ह्यातील मोहडी, भंडारा, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर आता या तालुक्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील महिलांना लाभ भेटणार आहे। परंतु किती एकर शेती तुमच्या कुटुंबातील व्यक्तीवर नावावर असेल त्यांना लाभ भेटणार आहे। तसेच या ठिकाणी नेमकं आता या ठिकाणी KYC केल्यावर पैसे मिळणार का KYC पटकन करावी लागणार आहे हे सुद्धा पुढे समजणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। त्याआधी पुढचा जिल्हा या ठिकाणी कोणता निवडण्यात आलाय पहा। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय ज्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 15वा हप्ता भेटलाय, सप्टेंबरचा हप्ता भेटलाय, ऑक्टोबर नोव्हेंबरचा त्या ठिकाणी दिवाळी बोनस म्हणून जाहीर करण्यात आलाय यवतमाळ जिल्ह्यामध्ये। सो टोटल 16 जिल्ह्यामध्ये हा लाभ यवतमाळ जिल्ह्यामधील महिलांना मिळणार आहे। यामध्ये आर्णी, झरी जामनी, उमरखेड, महागाव, पुसद, दिग्रस, नेर, द्वारवा, कळंब, बाबुळगाव, राळेगाव, घाटंजी, पांढरकवडा त्या ठिकाणी मोरेगाव, वणी, यवतमाळ या 16 तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील महिलांना लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत।
परंतु या ठिकाणी किती एकर शेती असल्यावर हा लाभ भेटणार आहे, ई-KYC करायची गरज आहे का हे सुद्धा समजणार आहे। आज सोमवार आहे, 13 ऑक्टोबर आहे। बहिणी या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना लाभ बँकेच्या खात्यावरती रात्री 8 ते बरोबर रात्री 12 या वेळेत भेटणार आहे। तुम्ही तयार राहायचं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे। तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील महिला आहे का बघा। रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या 9 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून कोणता निवडण्यात आलाय बघा। आता बघा या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्या। रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर आता या 15 तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता मिळाला आहे। 16वा आणि 17वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय जो म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये 10 तालुक्यामध्ये आज त्या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर अशा 10 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 16वा आणि 17वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। परंतु तुम्ही हे विसरू नका की किती एकर शेती असल्यावर हा लाभ भेटणार आहे आणि नेमकं ई-KYC करण्याची गरज आहे का हे सुद्धा तुम्हाला पुढे समजणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता आहे नक्की तुम्ही बघायचा आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आज सोमवार 13 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय वर्धा। वर्धा जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहेत बघा। या ठिकाणी आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू, वर्धा या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। त्यानंतर वाशिम जिल्हा। आता वाशिम जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर नेमकं या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा। वाशिम जिल्ह्यातील कोणते तालुके तर वाशिम, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा तर या 6 तालुक्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत तर बघा सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। तर ते म्हणजे आता वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर या 11 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता मिळालाय। 16वा आणि 17वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 तालुक्यामध्ये लाभ हा त्या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचा भेटणार आहे। सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, दोडामार्ग आणि वैभववाडी। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हा लाभ भेटणार आहे। उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माडा, करमळा हे एकूण 11 तालुक्यामध्ये हा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मिळणार आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे। ती म्हणजे हिंगोली, बसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, हिंगोली, बसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या तालुक्यामध्ये हा लाभ लाडक्या बहिणींचा मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्यावर लिंक करून घ्यायचं आहे। नक्कीच तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ सुद्धा वितरित करण्यात येईल। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।